दरम्यान जळगावच्या विधान परिषदेच्या शिंदेंच्या शिवसेनेच्या त्या जागेवर दावा आहे, तर मुलगा प्रतापराव पाटीलसाठी ही जागा मागितल्याची माहिती गुलाबराव पाटलांनी दिली आहे। विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून 7 जागांची मागणी करण्यात आल्याचंही या ठिकाणी गुलाबराव पाटील म्हणाले। आपण पाहतोय जळगावच्या विधान परिषदेवर शिंदेंच्या शिवसेनेचा दावा असल्याचं यातनं पाहायला मिळत आहे। एकीकडे आपण आताच पाहिलं जळगावच्या जामनेरमध्ये गिरीश महाजनांच्या आमदार खासदारांसोबत बैठक सुरू आहे, त्यामुळे इथली जागा कोणाला मिळते त्याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तर गुलाबराव पाटलांनी त्यांच्या मुलासाठी ही जागा मागितल्याचं स्वतः सांगितलेलं आहे। शिवाय विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेकडून 7 जागांची ही मागणी करण्यात आलेली आहे। त्या पार्श्वभूमीवर आता काय नेमकं घडतं, कुणाला जागा दिल्या जातात त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। एकूणच विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना हा वेग आलाय। जळगावची जागा शिवसेनेला मिळावी अशी आपली आग्रही मागणी केलेली आहे आणि तो आता निर्णय वरच्या स्तरावर होणार आहे। आणि मला तरी असं वाटतं की या 2-3 दिवसामध्ये तिढा सुटेल। जो काय निर्णय महायुतीचे नेते घेतील तो निर्णय सगळ्यांना मान्य असेल। हे बघा, आता आम्ही 7 जागांची मागणी केलेली, त्याच्यामध्ये जळगावचाही उल्लेख आहे आणि जळगावची मागणी आमची आहे। प्रताप करता या ठिकाणी उमेदवारी आम्ही मागितलेली आहे। शेवटी आता आमच्या पक्षामध्ये प्रताप आणि सुमितची मागणी होती, पण सुमितचं वय जरा कमी असल्यामुळे प्रताप एकटा आमचा उमेदवार आहे आणि दिला तर महायुतीच्या सगळ्या नेत्यांच्या आणि नगरसेवकांच्या आशीर्वादाने आम्ही विजय हासिल करू। बघा, जागा कुणाच्या मुलासाठी मागतायत, काय मागतायत, परंतु जागा सुटल्या पाहिजेत हा आग्रह गुलाबराव पाटलांनी पण केलेला आहे आणि प्रतापराव जाधवांनी पण केलेला आहे। जागा सुटणं हा आमच्यासाठी महत्त्वाचा विषय आहे। कुणाला तिकीट द्यायचं याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील।